नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे गवारीची रस्सा भाजी. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने जर तुम्ही गवारीची रस्सा भाजी बनवली तर चवीला खूप छान लागते. चला तर मग बनवूया. 1 वाटी गवारीची शेंग घ्यायची. 8 ते 9 पाकळ्या लसूण घ्यायचा, तो बारीक खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे. आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे, त्यामुळे गवारीची शेंग थोडीच घ्यायची आहे, 1 वाटीभर. खूप बारीक लसूण करायचा नाही, अशा प्रकारे करून घ्यायचा आहे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. 2 ते 3 पळी तेल ओतायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी द्यायची. फोडणी दिल्यानंतर बारीक केलेला लसूण टाकायचा. तो तेलात चांगला भाजून घ्यायचा. ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चिरलेली कोथिंबीर टाकायची. मीठ व कोथिंबीर बारीक केलेली यामध्ये टाकायची आहे. हे सर्व तेलात चांगलं भाजून घ्यायचं. 2 चमचे काळं तिखट टाकायचं. हे सर्व भाजल्यानंतर गवारीची शेंग टाकायची. हलवून घ्यायचं सगळं. हलवून घेतल्यानंतर लगेच यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं, जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. इथे मी बारीक केलेलं कूट पाण्यामध्ये मिक्स केले. अशा प्रकारे बारीक केलेलं कूट मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि ते भाजीत ओतायचं. 5-6 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, आता भाजीला उकळी आलेली आहे. तयार झालेली आहे आपली भाजी. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.